आणि त्याच काय कुठले लॉयड स्टील का कंपनी आहे, त्यांनी 22,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लॅन्ट उभा करतोय तो. आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो, तो सुरजागड प्रकल्प मायनिंगसाठी नाही आलाय, तो टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं, त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे 5,000 तरुणांना ट्रेंड करायचं. ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं त्यांनी, ट्रेंड करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची. आणि हे मोठी अचीवमेंट आहे तिथं त्या भागातल्या तरुणांसाठी. त्यामुळे टाटा बिर्ला लुटायला आले. टाटाचं तुम्ही मिठापासून, ते बरोबर बोलले सावरकर, की त्यांची जी विश्वासार्हता आहे आज देशामध्ये, टाटांचं नाव आहे, आज त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं आपण वक्तव्य करू नका असं सावरकर म्हणाले. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माहिती घ्या ना, टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत माहिती घ्या, त्या सेंटरच्या बद्दल माहिती घ्या, त्या ठिकाणी काय पद्धतीने ती टाटा कंपनी काम करते आहे. त्यांनी स्वतःचे पैसे टाकले, आपणही थोडा शेअर त्याच्यामध्ये टाकला, पण त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, आपली कमी आहे. पण असं असताना देखील त्या भागातल्या तरुणांना नक्षलवाद कमी करायचा असेल तर नुसतं आपण नक्षलवाद्यांना त्यांना एन्काउंटर करून चालणार नाही. तर त्या भागामध्ये मेडिकल आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, तिथलं डेव्हलपमेंट देखील करण्याची आवश्यकता आहे. मेडिकल कॉलेज आपण दिलं, तिथला पोलिसांचं मॉरल सपोर्ट आपण दिला. जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मोठी कारवाई झाली त्यावेळेस हा एकनाथ शिंदे तिथे गेला, 25-25 लाख 50-50 लाखाचं बक्षीस पोलिसांना दिलं. आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे नक्षलवाद, जे लाखो करोडो रुपये त्यांच्यावर इनाम होतं, त्यांना त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये मारलं गेलं. आणि आता नक्षलवाद अगदी झिरो, म्हणजे अगदी त्याचं नक्षलवाद खात्मा होतोय ना, नसल्यासारखं आहे. आणि काही लोकांनी घाबरून सरेंडर झाले. त्याची देखील योजना मला माहित आहे. मी अजितदादा त्यावेळेस आपले फायनान्स मिनिस्टर तेव्हाही होते, नागपूरच्याच बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं, यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, त्यासाठी एक वेगळा हेड आपण तयार केला ना. आणि म्हणून आज नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येतोय. पूर्वी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये अबुझमाड आहे, जे अबुझमाड जो आहे बाजूला छत्तीसगडमध्ये, अबुझमाड या ठिकाणी इथले नक्षलवाद पळून जायचे. आता तिथं काँग्रेसचं सरकार पूर्वी होतं म्हणून त्यांना पनाह मिळायची. आता तिथं सरकार बदललंय. आता तुम्ही तिथे कारवाई बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधला नक्षलवाद कमी केलाय याचं त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आता दोन्हीकडून या ठिकाणी कारवाई होती आहे. म्हणून नक्षलवाद मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातला संपल्याशिवाय राहणार नाही. फक्त या ठिकाणी नक्षलवाद संपवण्यासाठी पोलिसी वापर करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, डेव्हलपमेंट दिलं, विकास केला पाहिजे. आणि तो आपण केला आहे. आणि तुम्ही 2 वर्षात एवढं सगळं आपण करू शकत नाही, पण 2-2.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे नाना, त्यामुळेच 232 जागा आमच्या आलेल्या आहेत आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही सत्य जे आहे सत्य स्वीकारा, सत्य स्वीकारा. अध्यक्ष महाराज, टाटाचा मी उल्लेख असा केला अध्यक्ष महाराज की टाटाच्या नावाने अनेक काम आपल्या महाराष्ट्रात आता चाललेलं आहे. एक नोकर भरतीमध्ये आपण टीसीएस कंपनीला काम देतो. आपल्याला माहित असेल अध्यक्ष महाराज की गाईच्या कोठ्यामध्ये त्यांचे पेपर होतात अध्यक्ष महाराज, त्याला कुठं व्यवस्था नाही आहे. कुणीतरी तिसरा माणूस काम करतोय. तुम्ही नोंद घ्या त्याची. पेपर लीक होण्याचे जे कारण असतात ना तुमचे, आणि सावरकर तुम्ही पण थोडं समजून घ्या. आखरी टाटाच्या नावाने खाली का केस झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतोय, आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात केलं पाहिजे. अनेक पोरांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे या कंपनीच्या नावाने, दुसरे लोक जे काम करतात त्याच्या हाताने. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की तुम्ही जे म्हणालात की आपण त्या ठिकाणी काम केलं, मी तुम्हाला जे सांगतो की आज जी कंपनी सुजागड आपण चालू केली, माझ्याकडे मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की जिथपर्यंत त्या ठिकाणी स्टील प्लांट उभा होत नाही तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी खनन करू नका. पण आपण इतक्या झपाट्याने त्या ठिकाणी खनन चालू केलं, तिथलं डिपॉझिट ज्या पद्धतीने लुटलं चाललं,
अजूनपर्यंत तिथं तुमचं जे इंडस्ट्रीज उभी व्हायचे तिला आणि ते काय छोटी उभी होत आहे, छोटी उभी होत आहे. ते काय भिलाई स्टील